सकाळी सकाळी ना बागेत खूप छान अशी फुलं आलेली होती. मग काय फुलांना थोडंसं पाणी वगैरे घालून घेतलं आणि काही फुलांना तोडली होती. आहोंनी मात्र येताना ना ही लहानपणीची आठवणीतली खारी घेऊन आलेले होते. त्यांना माहीत होतं ही खारी आम्हाला खूप आवडते, त्यामुळे ते आठवणीने आमच्यासाठी घेऊन आले होते. मग काय चहा खारीचा थोडासा नाश्ता करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले होते. या खारीला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्तपैकी ना वरण भात अगोदर शिजवून घेतला, त्यानंतर ना वरणाला फोडणी द्यायची होती. मग काय कुकरमधून डबे बाहेर काढले आणि वरणाची फोडणी द्यायला तयारी करून घेतली. वरणाला फोडणी द्यायच्या अगोदर ना तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ना जिरे, मोहरी, थोडंसं टोमॅटो, कढीपत्ता, थोडंसं लसूण हे सगळं लसूण वगैरे थोडासा परतेपर्यंत ना आपली डाळ पण ना थोडीशी हलवून घेतली, म्हणजे तिचा नाही एकदम असा गाळ होतो आणि वरण पण एकदम टेस्टी लागतं बरं का. एवढ्या गडबडीच्या कामात माझं मात्र मोबाईल बघायचं काम चालू होतं आणि एवढ्या सगळ्या गडबडीत ना माझी फोडणी जळून गेलेली होती. म्हटलं जाऊ द्या, जळाली तर जळाली. मग ना परत दुसरी फोडणी दिली, पण तरीही माझ्याकडून टोमॅटो जळलेलेच होते. मग ना लगेच गरमागरम पोळ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.